चला तर विद्यार्थ्यांनो, आज आपण एक गणित पाहणार आहोत. तर काय करायचं आहे, त्याच्यात आपल्याला विक्री किंमत काढायची आहे. पहा, मग गणित काय आहे, प्रश्न काय आहे. एक गाय 1800 रुपयास खरेदी केली व तिला 8% शेकडा नफा घेऊन विकली, तर गायीची विक्री किंमत काय? मग अगोदर याच्यामध्ये आपल्याला काय दिले, एक गाय 1800 रुपयास खरेदी केली म्हणजे काय दिली आहे, खरेदी किंमत दिली आहे. पहा, 1800 रुपये. परत काय सांगितलं आहे, व तिला 8% शेकडा नफा. 8% शेकडा नफा म्हणजे किती, 100ला 8 रुपये नफा घेतला आहे. तर मग आता आपल्याला 1800ला किती काढायचं आहे, असं गणित मांडून घ्यायचं आहे. आणि नंतर 1800 तिरकस गुणाकार करून घ्यायचा आहे. पहा, म्हणजे तिरकस गुणाकार करून भागाकार करायचा. याचा तिरकस गुणाकार आणि हे भागाकारामध्ये येईल. मग 1800 भागिले 100. मग 0 0 कटेल. पहा, राहील 18 गुणुले 8. मग 18 गुणुले 8 किती होतं, पहा, 144. मग लगेच गडबड करून 144 उत्तर तसं तर पर्यायामध्ये नाहीये, परंतु जर पर्याय दिला असेल तसा तुम्हाला जर चुकवण्यासाठी, तर तुम्ही लगेच इथं गडबड करून उत्तर गोल करून टाकायचं नाहीये. तर याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, तर विक्री किंमत विचारली आहे नफा घेऊन, म्हणून 1800 अधिक 144 होईल. पहा, आणि यांची काय बेरीज येते, 1944. मग किती पर्याय क्रमांक आहे, पर्याय क्रमांक 4. म्हणून आपला पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. पहा, समजलं असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करायला विसरू नका.